गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे 3 डिसेंबर, बुधवार आहे. आठवड्याचा मधला दिवस, शेअर मार्केटचा तिसरा दिवस. आज मार्केट फ्लॅट टू निगेटिव्ह असण्याची जास्त मोठी शक्यता आहे. तर आपण जे सांगितलेलं होतं काल की रिटेस्ट होण्याची शक्यता मोठी आहे, तर ती कदाचित रिटेस्ट चालू असेल किंवा रिव्हर्सल असेल. तर त्या दृष्टीने खूप काळजी घ्या. आपल्याला फक्त 3% स्टॉक्स फंडामेंटली स्ट्रॉंग, आधीच्या बाईंगपेक्षा 5% जास्ती पडलेले असतील तर फक्त 3%, म्हणजे आपण 100 शेअर घेणार असलो तर फक्त 3 शेअर आपल्याला विकत घ्यायचे आहेत. तर या दृष्टिकोनातनं तुम्ही खरेदी चालू ठेवायला हरकत नाही. 3% म्हणजे तुम्ही 33 वेळा खरेदी करू शकता, हे लक्षात घ्या. आणि ही अशी खरेदी जर का तुमचे 65 शेअर्सची झाली तर मात्र खरेदी बंद करायची आहे. जर मोठा फॉल झाला तरच उरलेले 35% तुम्हाला शेअर खरेदी करायला ठेवायचे आहे. मोठा फॉल म्हणजे 15-20% फॉल जर का मिळाला तर त्याला कारण मार्केटच असू शकेल, कारण आपले शेअर्स हे फंडामेंटली स्ट्रॉंग आहेत. तर स्ट्रॉंग शेअरला फक्त आकडेच जर का ते बोलले, खराब आकडे, तरच फक्त फरक पडतो, अदरवाईज कुठलाही फरक नाही, हे लक्षात घ्या. सोनं चांदी हे सध्या वरच जाणार आहेत, करेक्शन नक्की येईल, पण आत्ताची ती परिस्थिती नाही. सोन्यामध्ये करेक्शन कदाचित आपल्याला बघायलाही मिळेल, पण चांदीमध्ये करेक्शन बघायला मिळण्याची शक्यता बऱ्यापैकी कमी आहे, किंवा ती फार मोठी करेक्शन चांदीत असणार नाही. सोन्यामध्ये मात्र आपल्याला मोठी म्हणजे खूप मोठी नाहीच, पण करेक्शन बघायला मिळेल. सोन्याचे जे फिगर्स आहेत हे आता आपले बदललेले आहेत, चांदीचेही बदललेले आहेत. सोन्याचे आहेत 1,21,000, 1,22,000, 1,23,000. या रेंजला जर सोनं आलं तर आपल्याला ते घ्यायला हरकत नाही. आणि मी पेपर ट्रेडवर सांगतो आहे. फिजिकली किंवा ETF घ्यायचं असेल, किंवा शेअर्स खरेदी विक्री किंवा सोनं खरेदी विक्री करायचं, सोनं चांदी खरेदी विक्री करायची असेल, तुमच्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेऊन मगच तुम्ही निर्णय घ्यायचा आहे, माझ्या सांगण्यावरून नाही. माझं सांगणं चुकू शकतं. तर या सोन्याचे रेंज आता बदललेली आहे. पूर्वीची रेंज आता मिळेल याची सुतराम शक्यता नाही. चांदीची जी लेवल आहे ही अजून मी कॅल्क्युलेट करतो आहे, पण ती साधारणतः 1,50,000 ते 1,60,000 ह्या दरम्यान येईल. पण एक्झॅक्ट मी तुम्हाला सांगेन, ती आज माझी कॅल्क्युलेट झालेली नाही आहे. अजूनही निश्चित दिशा त्याच्यामध्ये मिळत नसल्याकारणाने ती कॅल्क्युलेट ज्या दिवशी होईल त्या दिवशी मी तुम्हाला कळवीन की सोन्याची चांदीची रेंज काय आहे. तर काळजी घ्या मित्रांनो. दिवस अत्यंत खराब आहेत. जरी आपण परचेसिंग करत असलो तरीसुद्धा तेही जपून करायचं आहे. म्हणजे अंधाधुंद परचेसिंग आत्ता अजिबात करायचं नाही. कारण निफ्टी ऑल टाईम हायला गेलेला आहे. तो कशामुळे गेलेला आहे हे मागच्या शुक्रवारच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. आणि आता निफ्टी हा खाली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्रेकआउट तर त्यांनी दिलेला आहे, वरचा ब्रेकआउट मिळालेला आहे, पण रिटेस्टिंग आहे का डाऊन जाणार आहे हे अजूनही नक्की झालेलं नाही. त्याच्यामुळे ही काळजी घ्यायची आहे. एकदा हे आपल्याला कळालं की मार्केट अप चाललेलं आहे, मग आपल्याला भीती राहत नाही, मग आपण खरेदी वाढवू शकतो थोडी, पण आत्ता नाही. तर काळजी घ्या, कंटिन्युअस जागरूक राहा, शेअर मार्केट बघत राहा. एस्पेशली निफ्टीची मूवमेंट बघा. निफ्टीच्या मूवमेंटप्रमाणे आपले स्मॉल कॅपमधले शेअर्स जे आहेत हे खालीवर थोडेफार करत असतात. आणि स्मॉल कॅप टोटल पडतंच आहे, त्याच्यात काही प्रश्नच नाही आहे. तर स्मॉल कॅप इंडेक्स आणि निफ्टी इंडेक्स हे बघून कुठल्या पॉईंटला खरेदी करायचं हे तुम्हाला थोड्या दिवसात लक्षात येईल. याचे दोन्हीचे चार्ट बघत राहा, आलटून पालटून बघत राहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कुठल्या पॉईंटला खरेदी करणं जास्ती फायदेशीर पडतं
दिवसभरामध्ये. म्हणजे वन डेमध्ये सुद्धा मुवमेंट मोठी असते स्मॉल कॅपमध्ये. तर त्या दृष्टिकोनातनं कुठं खरेदी करावी हे तुम्हाला थोड्या दिवसांनी कळेल. त्याच्यासाठी RSI हा एक इंडिकेटर आहे, MACD हा दुसरा इंडिकेटर आहे. MACD थोडासा लॅगिंग इंडिकेटर आहे, पण RSI हा मात्र आधी कळवतो तुम्हाला. आणि साधारणतः RSIच्या रेंजनी सुद्धा आपल्याला लक्षात येतं की हा शेअर आता पडलेला आहे किंवा कसं. हो, तो त्या वेळचा असतो. अजून थोड्या वेळाने जास्ती पडून सुद्धा तीच लेवल किंवा त्याच्यावरची लेवलसुद्धा RSIची असू शकते. तर ह्या दृष्टिकोनातनं तेही शिकायचा प्रयत्न करा. तुम्हाला यूट्यूबवरती RSIचे भरपूर क्लासेस मिळतील. त्यापैकी कुठलेही क्लासेस तुम्हाला RSI समजेस तोपर्यंत करा. मे बी एखादा चांगला तुम्हाला RSIचा मिळून गेला तर RSIचे मतितार्थसुद्धा ते सांगू शकतात आणि खूप चांगल्या प्रकारे सांगू शकतात. त्याच्यात मी एक्सपर्ट नाही. मी फंडामेंटल आणि तेही स्मॉल कॅपमध्ये तुम्हाला सांगू शकतो, सोन्या चांदीत सांगू शकतो. तर काळजी घ्या, हेच सांगणं राहील आणि वाटचाल पुढं चालू ठेवा. आपल्याला सोनं चांदी विकायचं नाही. जरी वर गेलेलं असलं, करेक्शन येणार असली, अजून वर जाणार असलं, हे माहिती असलं तरीही आत्ता आपल्याला काहीच सोन्या चांदीमध्ये करायचं नाही. शेअर मार्केटमध्ये मी सांगितल्याप्रमाणे फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्स की जे मी तुम्हाला जानेवारी-फेब्रुवारीच्या व्हिडिओपासून सांगतो आहे. तुम्ही जर का ते व्हिडिओ पाहिले नसतील तर जरूर बघा पूर्वीचे व्हिडिओज आणि त्याप्रमाणे तुम्हाला नक्की फरक जाणवेल आणि तुम्हाला बरंचसं शिकता येईल. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय, गुड डे, काळजी घ्या.